हरी विठ्ठल. परंतु काय करावे माझी निंदा करणारा पूजा चाले गौरणी नाक मत करून मंत्र बाजून जाते त्यांना त्या दुसरे पाहिजे ही कामगिरी माझी नव्हता माझी संगीची सुदाम संगडी ह्याच्यावर बघतो आप ते म्हणतो सुधा अरे सुधा निघालो. तेव्हा पूजवणे असताना तुमचा आवाज आमच्या कार्याला धावत धावत तिथपर्यंत आलो. सांगा कोणत्याशी कामगिरी आहे? अरे सांगतो 16 शस्त्र 100 पिकांचा मेला ताटमाट करून मंत्रे बाजूला जाते त्यांना आपल्या दुसऱ्याला पाहिजे ही कामगिरी माझी नव्हता तुझ्यावर तुम्ही जाईल. तेव्हा एवढी तर कामगिरी आहे ना पूजवणे जावे आणि कामगिरी पार पडतो. काय करणार देवाने तर मोठी कामगिरी संपडले. 16 शस्त्र 308 भूमिकांचा मेला ताटमाट करून मथुरेच्या पाण्यात जाणारे त्यांच्याकडून असणारे दही दूध लोणी ताट आपल्याला खाल्लं पाहिजे. परंतु मी तर एकटा आहे एवढ्या गौरव आहे माझ्या निष्ठाने चांगली कशी काय होणार? माझ्या संधीचे पिंड्या वाकड्या बोबड्या फाकड्या याला तर आवाज दिला पाहिजे. अरे फाकड्या अरे ये बुबड्या बस कुठे गेला असेल? अरे बुबड्या आहेस कुठे? खाली बसा. अरे दैतू देण्याची लवकर ये. यमुना तीराला गेली पाण्याला. यमुना तीराला गेली पाण्याला उभी आहे नदीच्या काठाला. उभी आहे नदीच्या काठाला. माझी गाय तांबू गाय चुकली ही वरचारा माझी गाय चुकली ही वरचारा नाला. यमुना तीराला गेली पाण्याला. यमुना तीराला गेली पाण्याला उभी आहे नदीच्या काठाला. उभी आहे नदीच्या काठाला. माझी गाय तांबू गाय चुकली ही वरच्या रानाला. माझी गाय चुकली ही वरच्या रानाला. पेंड्या बोबड्याने डाव मांडलेला भेटी दांडोचा रंगला. भेटू दांडोचा रंगला. भेटू दांडोचा रंगला. पेंड्या बोबड्याने डाव मांडलेला भेटी दांडोचा रंगला. आग काय मारतो
चुकली वरचारा माझी गाय चुकली वरचारा
चालली बघ एक काम कर त्या बाजूला जा. ऐकत नाही वखारी अजिबात ऐकत नाही. जाऊन ऐकली ना माझ्या गोट्या पाडल्या खेळताना गोट्या पाडल्या करू काय आता जीव गाईला घेतली बांधली आपला निवांत आता घरी जाऊन बसलो घरी जाऊन बसलो हिराच नाही मग काय करू आपला निवांत बसलो बायको आली तो गाई बांधल्या रोज गाई बांधल्यानंतर लगेच मला भाकरी दे करतो आज तुम्हाला भाकरी का नको विचारायला लागली हो म्हटलं आज मला भाकरी खायची इच्छाच नाही भाकरी खायची इच्छाच नाही इच्छाच नाही ओ का इच्छा का नाही अगं म्हटलं काय सांगू तुला माझ्या म्हटलं गोट्या पाडल्या मला पद्याच्या पद्या सांगणारच ना माझ्या पण गोट्या पडल्या बायको म्हणते त्याला आता इकडे यावं तुम्ही म्हणते येणार काय हो बरोबर बोलणार ना तुम्ही येणार म्हटलं काय झालं तो तुमच्यामध्ये मी लाटीत चालू मला माहिती नाही हिनं कधी काढल्या काय समजत ना मला हा काय तर कुठे खाते ना मागाई ना ती मोठी ती नववीला आहे ती नववीला आहे ह्या पोरांची रोज सकाळची झाला ना शाळेत जायची गडबड मम्मी मला दप्तर दे मम्मी मला पाहुणं दे मम्मी माझा डबा दे ह्या पोरांची रोज गडबड मग ती माझी बाई काय करते रात्रीला धुते हा फक्त रात्री धुवून घेऊन होती रात्री धुवून ठेवली त्या धरल्या इथं गोट्या खाल काढल्या रे टोपल्या धुताना खाल काढल्या तेव्हा तिला रात्री काढली काय म्हणतो भगवान पण एवढी मोठी कोणती अरे 16,300 गोपी त्यांचा मेला अरे काय पाहिजे अरे एवढ्या दोघांनी न्यायच्या का त्या अरे 16,17 न्यायच्या कशामुळे याल काय रे अरे नव्हत्या अरे त्यांचा कोलका त्यांचा अरे आता एकाच बोल ना गोलका म्हणू अरे त्या म्हणतोय त्या चालल्या मथुरेच्या बाजाराला काय म्हणतोय होय त्यांना काय करायचं आलव्या घालायच्या आडव्या खायचं नाही त्यांच्याकडे दही दूध दोन्ही काय घालायचं खायचंय बघ तो म्हणतो मथुरे बाजारात जाऊन घेतलं त्यांना तू आलव्या घालून जेवायच्या हो आडव्या खायच्या चालत तिथं त्यामुळे पकडून दिली बघ कुठलं रे ते समोर त्या शेवटच्या टोकाची जाय तिथे तिथंच काय रे होय ती मग दिसते बघते माझीकडे ह्या दुधाचे माठ
डोया बोली गजरा माईला जाऊ मोर सगळीकडे बाजाराला Hoy,
दामले काका पेंद्याच्या शेंडीसाठी दामले काका भटजी काका या आमच्या पेंद्याच्या शेंडीसाठी 501 रुपये दिलेले आहे. तसे रामभाऊ मोहिते यांच्याकडे 10 रुपये 110 रुपये. अनंत सकाराम जाधव ग्रामपंचायत सदस्य पेंद्यासाठी आणि गाईसाठी. अनंत सकाराम जाधव ग्रामपंचायत सदस्य पेंद्यासाठी आणि गाईसाठी 151 रुपये आले आहेत. तसेच
करंजेकर गणपती कला केंद्र, करंजेकर गणपती कला केंद्र उर्फ सुधाकर करंजेकर उर्फ सुधाकर करंजेकर यांच्याकडून मागचं 251 रुपयाला आहे. श्रेया, साक्षी, अनुष्का, प्रतीक्षा, प्रवीणा, श्रेया, साक्षी, अनुष्का, प्रतीक्षा, प्रवीणा, दहापूर राहुलवाडी यांच्याकडून 251 रुपयाला आहे. तसेच रामचंद्र बाबू कातकर उर्फ आरवता मामा, पाहिलं का? रामचंद्र बाबू कातकर उर्फ आरवता मामा यांच्याकडून 111 रुपयाला आहे. तसेच लक्ष्मी रघुनाथ लाड तुरंतची माहेर वशी मंगेश लाड यांच्या मातोश्री यांच्याकडून 251. श्रीकांत भंडारी आगवे यांच्याकडून गवळणसाठी 101. तसेच वेदांत चांदिवडे कलमुशी यांच्याकडून 101. मावशी त्यांचं नाव घ्यायचं आहे वेदांत. 101 आई आहेत मावशी वेदांत. शेजारी बरं नाव घेतलं. अरे हे बघा छोटा पॅकेट आहे माझं. वेदांतरावांचं नाव घेते. गळ्यामध्ये घातले खूप सारे दागिने, त्यात आहे डोरलं. गळ्यामध्ये घातले खूप सारे दागिने, त्यात आहे डोरलं. आणि वेदांतरावांचं नाव माझ्या हृदयावरती कोरलं. नाव माझ्या हृदयावरती कोरलंय. अरे मग तू असं का टाका मका बघतोय मी त्याचं नाव अरे बाबा तुझं नाव नाही. बाया वगैरे जातात पण याला काय आहे? अगं हे बोली ना तुम्ही अशा बोलत काय बघताय? बायांना कुठे बघत नाही. अरे मगाचपासून जा टक्का मक्का बघतोय. तुझी आई ना ती एवढी अरे तिची नजर कशी आहे? मग त्याच्यानंतर ती बघणारच ना. तुझ्या एखाद्याची पोलीसाची नजर फिरवलं ना तर मी चौघे नजर फिरवतो. अरे त्याच्यामध्ये मावशी आहे, म्हातारी. अरे ती पण दिसते. ही म्हातारी तागरी चौकी हिला कोण म्हणजे बाबा माझ्या वयाची साठी ना तरी पण अजून आहे मी करते साठी. माझ्या हातात आली अगं एक बोली ना तू या नात्यात भेटून घ्यायचं नाही अजिबात नाही असं म्हणतोय. अगं बोली ना काम करणारे आले तसं वाटतंय. रामजीला चाललंय जाऊ द्यायची नाही बघ. अरे तिकडला लागता घाला काय रे या रस्त्याचं काम झालंय ना जाऊ दे. किती बोलून बोलणार त्यांचं सगळं चुकलंय. आम्ही दुसऱ्या रस्त्यात चाललो. तुझी दिवस तुझा दिसतोय. अरे बाबा माझा माठ मी राधेजवळ घेऊन ठेवला. राजूला दिला का? आता माझ्या मामानं शिकवत नाही. जपत नाही. त्याच्यात बदल काय काय घडलं लस्सी आहे लस्सी. लस्सी चांगला तुला मजाही वाली. बरोबर. तुला काय पाहिजे? थंड पाहिजे की गरम पाहिजे? अरे बाबा मग माझी वास्तविक माहित आहे बघ. हा तिथं दही दूध एकदम घडलं आहे. मला पियत आहे असं म्हणतो. अरे बाबा माझं दही दूध द्यायला तयार आहे. हा पण त्याच्यासाठी तुला पाठीमागे यावं लागेल. मी याला घेऊन येतो. तुझ्या जोडीदाराला विचारलंस का? मावशी हे पहा श्रीकांत भंडारी
यांनी सौरभ गिंडे यांचं नाव घेण्यासाठी मावशीला 100 रुपये दिले आहेत. श्रीकांत भंडारी यांनी सौरभ गिंडे यांचं नाव घेण्यासाठी 100 रुपये दिले आहेत. सौरभ सौरभराव थंडीत वाटतं गारटले वाटतं आवाज देखील देत नाही. बरं नाव घेत्या मागजन मध्ये आहे भंडारवाडा. मागजन मध्ये आहे भंडारवाडा. ओ सौरभराव घ्याल का मला एक बनारसी साडा? आता हा काय म्हणतोय पिंपलाच्या मागं नको मला इज्जत दे नाही का उचलून दे असं म्हणतोय. मला इज्जत इथं पण आजी पहिले एक सांगतो आहे तू सगळ्यांची नावं घेतेस ग. बरोबर. पण मी तुझं नाव घेऊ माझं नाव घेतोय. आवडी एकदम कधी नव्हे तर आज सांगेल घेत स्वतःच्या मनात. खरोखर मला आवाज येतोय. तुझं नाव घे. बरं घे बघू. शंकराच्या पिंडीला नागाने घेतला वेला. माहिती आहे रे मला. शंकराच्या पिंडीला नागाने घेतला वेला. मावते तू माझी मैत्रीण तुला वेला. कसं जायचंय? काय आजकाल त्याचं ऐकत काय आजच्या पिढीत ना जवान माहित पण नाही हा. बरं. तू नाव घेतलंस ना? आता मी पण एखादं नाव घेतो. ठीक आहे का? अरे वडाच्या पारंब्याला घेत होते मी झोका. काय? झोका. वडाच्या पारंब्याला घेत होते मी झोका. आणि वाटल्या माझ्या चुलीजवळचा काळा बोका. जेव्हा त्याच्या तोंडाला पाणी सुटतं जसं गाजर बघितलं त्याला. अरे ये बाबा मी 6 महिने बसत नाही. 6 महिने उठत नाही कारण मला एकच सांगाय. अरे म्हणूनच सांगते मला एकच सांगाय आणि त्याच्यावर सगळं असतं. अरे मग एवढं तर तुला सांगत बसव मला. देश कसा वेच करावा लागतो म्हणून मी या पृथ्वीवर उभा आहे. आपली जर्मनी
हेच सांगतो. गोकुळ नगरीचा नंद सावळा ऐकून घे राधे जन्म दिला गोकुळ नगरीचा ऐकून घे राधे माझी जन्महरी लाग
या कृष्णाच्या घरासाठी वन्स मोर विलास गमरे यांकडून 101 रुपये आले आहेत. पुन्हा एकदा वन्स मोर त्यांचं असं म्हणणं आहे गायकाने स्टेजवर यायचं आहे.
जीव वेडावला भूक हरली सारी तुझली राधा तुझी माझी प्रीत जळली जीव रंगला एकाना चल खेळू ना तुझ्या कुंजवनाला तुझ्या रे गोकुळाला खेळूया रास क्रीडेला ना तुझ्या कुंजवनाला तुझ्या रे गोकुळाला खेळूया रास क्रीडेला तुझ्या कन्हैया देवा तुझे रूप पाहिले मी तुझ्या मुरलीने जीव वेडावला भूक हरली सारी फुलली राधा तुझी माझी प्रीत जळली जीव रंगला एकाना चल खेळू ना तुझ्या कुंजवनाला तुझ्या रे गोकुळाला खेळूया रास क्रीडेला एकाना चल खेळू ना तुझ्या कुंजवनाला तुझ्या रे गोकुळाला खेळूया रास क्रीडेला एकाना चल खेळू ना तुझ्या कुंजवनाला तुझ्या रे गोकुळाला खेळूया रास क्रीडेला एकाना चल खेळू ना तुझ्या कुंजवनाला तुझ्या रे गोकुळाला खेळूया रास क्रीडेला धन्यवाद.